नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. फ्रेंड्स, मी आलेले आहे माझ्या मामाकडे. माझ्या मामाचा मुलगा सियॉन, जो माझा गॉड चाइल्ड आहे, म्हणजे माझा फिलॅत आहे. तर मला खूप अभिमान आहे. आत्ताच रिसेंटली तो फुटबॉल चॅम्पियन म्हणून प्रसिद्ध झालेला आहे आणि आज मी तुम्हाला खुद्द त्याच्या भेटीला घेऊन आलेले आहे. तर फ्रेंड्स, त्याच्याशी गप्पा टप्पा करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. आणि आपल्या सियॉनने अतिशय उंच शिखरावरती भरारी मारलेले आहे. आपण आता सियॉनशी बोलणार आहोत, त्याचे मनोगत जाणून घेणार आहोत. सियॉन, माझ्या हॅपी हाऊसमध्ये तुझे मनापासून स्वागत. आणि मला खरोखरच खूप अभिमान आहे की मी तुझी गॉडमदर आहे. आपण आता पुढे जाणार आहोत आणि सियॉनशी गप्पा टप्पा करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी सियॉन विक्टर डिसूजा. मी रिसेंटली थायलंडमध्ये साफ टुर्नामेंट खेळायला गेलेलो इंडियातर्फे आणि आम्ही तिकडे खूप चांगले अचिव्हमेंट मिळवलेले. ओके फ्रेंड्स, आता आपण पुढे जाणार आहोत आणि सियॉनसाठी मी बरेचसे प्रश्न जे माझ्या मनात आहेत आपल्या सर्वांच्या वतीने मी ती त्याला विचारणार आहे आणि त्याच्याकडून ती सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सियॉन, तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा असेल की तू फुटबॉल खेळायला सुरुवात कधी आणि कशी केली? ओके, मला तर पहिलं क्रिकेटमध्ये खूप प्रेम होतं. लाईक मी पहिलं क्रिकेट खेळायचा आणि जेव्हा मला मॉम डॅडनी बोर्डिंगला टाकलं जेव्हा 7th तेव्हा तिकडे जाऊन मी फुटबॉल खेळायला लागलो आणि मग तिकडेपासून मला तो फुटबॉल हा गेम खूप आवडायला लागला आणि मग तिकडून मी ते फुटबॉल कंटिन्यू केला आणि आता मी जिकडे आहे तिकडे. ॲक्च्युली ना, तुम्हाला सांगायचं म्हणजे असे प्रश्न उत्तरे नाही आहेत. तर जेव्हा आमच्या मामाला ना असा खूप मस्ती करायचा असं मामा सांगतो. ज्यावेळेस हा मस्ती करायचा, अभ्यास करत नाही, मामाचे खूप ड्रीम्स त्याच्यामध्ये, म्हणजे असं होतं स्वप्न आहे की माझ्या शिवाने खूप काहीतरी मोठं व्हावं आणि मोठं काहीतरी नाव कमावून द्यावं. तर त्यावेळेस मामाने ह्याला बोर्डिंगला टाकलं आणि मामाला खूप टोचरी लावली, खूप ओरडलो, अरे 2च मुलं आहेत, घरात ठेवू त्याला, मुलं आपल्या मम्मी डॅडीचं प्रेम त्यांना मिळालं पाहिजे. पण नाही, तो काहीतरी जाईल ना, भले 6 महिने राहून येईल, वर्षभर राहून येईल, पण काहीतरी चांगलं काहीतरी करून येईल. तुम्ही मला कितीही बोला, मी तुमचं ऐकणार नाही. सियॉनला त्याने 1च वर्ष बोर्डिंगला ठेवलेलं, कारण सियॉन तिथे काही रमला नाही. घरची आठवण होती, कारण तिथे जे लाड प्रेमान सगळं मिळतं आहे ते तिथे करायला कोणी नसतं. घरचं आणि बोर्डिंगमध्ये खूप फरक आहे. आणि फायनली त्याने सांगितलं की जिकडे बोर्डिंगला गेल्यानंतर असं 1 वर्षात त्याने ते सगळं तिकडे अचिव्हमेंट केलेलं आहे. म्हणजे तिथूनच त्याने ती सुरुवात केलेली आहे. सियॉन, तुझ्या मनामध्ये पहिलंच असं ठरवलेलं की मला फुटबॉल चॅम्पियन व्हायचं आहे, की असं दुसरा काहीतरी माइंडमध्ये वेगळं होतं? ते तुझ्या मनामध्ये कसं आलं की मला असा फुटबॉल खेळायचं किंवा फुटबॉलमध्ये मला पुढे काहीतरी करिअर करायचं आहे? लाईक मी जसा बोलला की लाईक मी बोर्डिंगला जाऊन मी फुटबॉल चालू केला. सो जेव्हा मी इकडे आलो 1 वर्षानंतर, तेव्हा मी इकडे येऊन यूट्यूबवर व्हिडिओज बघायचो. लाईक मी प्लेयर्सचे माझे लाईक जे चांगले प्रोफेशनल प्लेयर आहे त्यांचे व्हिडिओ बघायचो आणि मी तेव्हाच ठरवलं तर लाईक एक दिवस मी त्यांच्यासारखं बनणार आणि त्यांच्यासारखं सक्सेसफुल बनणार. त्याच्यामुळे तुझं स्वप्न होतं, तू मनात ठरवलेलं होतं. ओके, सो तू हे स्वप्न तुझ्या मम्मी डॅडीला बोलून दाखवलेलं का? आणि हे सगळं कम थ्रू करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी हे सर्व पूर्णत्व आणण्यासाठी तुला मम्मी डॅडीने कसं काय सपोर्ट केला? लाईक मी डॅडीला बोललेलो का लाईक माझं असं स्वप्न आहे आणि ते मला करायचंच आहे. आणि डॅडी मम्मीनी मला जाम सपोर्ट केला, खूप लाईक लिटरली खूप सपोर्ट केला. ते सकाळी उठायचे मला प्रॅक्टिसला पाठवायला आणि मी हरायचो तरी ते मला असं बोलायचे नाही का लाईक हे सोड फुटबॉल काय ह्यामध्ये नाही, तरी हर टाईम ते मला बोलायचे का लाईक होऊन जाईल काय नाही, मी हारलो जिंकलो तरी ते मासू करो. तुला असं कधी डिमोटिवेट झालेलं आहे का की नाही आता मी हारलेलं आहे 2 टुर्नामेंट, मी पुढे जाऊन की न जाईन, असं का वाटलेलं? खूप वेळा झालं आहे डिमोटिवेट की लाईक मी याच्यामध्ये करू शकतो की नाही. बट तेव्हा माझ्यासोबत माझे मॉम डॅड होते की त्याने तुला सपोर्ट केलं खूप सपोर्ट. आणि आमचा मामा ना खूप असा सपोर्टिव्ह आहे, म्हणजे तो आम्हालाही अजूनही खूप सपोर्ट करतो. कधीच असं कधी कोणाचा दुर्गुण तो दाखवत नाही. तुम्ही हरले पडले तो तुम्हाला नेहमीच म्हणजे सपोर्ट करत राहणार, मी घाबरू नको, आत्ता नाही ना नेक्स्ट टाईम. म्हणजे जसं तो त्याने मुलाने सांगितलेलं आहे तसं तो इतर भाज्यांच्या बाबतीतही सेम आहे. सियॉन,
तुझा असा प्रसिद्ध कुठला खेळाडू आहे की ज्याचं तुने आदर्श घेतलेला की मला याच खेळाडूसारखं मोठं व्हायचं आहे? असा एक प्लेयर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. कारण की त्याचं माइंडसेट जे आहे ते लाईक दुसऱ्या प्लेयरचं खूप डिफरंट आहे. लाईक तो आता 41 इयर्सचा आहे. लाईक दुसरे प्लेयर 41 इयर्समध्ये रिटायर होत आहेत, बट तो अजूनपर्यंत नाही रिटायर आहे. आणि लाईक तो एवढा बेस्ट आहे की लाईक तो अजूनपर्यंत मेहनत करतो, त्याची एकदम बेस्ट राहील. सो त्याच्यामुळे शिकून मी अजून हे होता. त्यांच्याकडून तू प्रेरणा घेतलेली आहे. येस. सियोन, तू प्रथम खेळायला सुरुवात केली तर तू सर्वात पहिलं खेळायला उभे गेला होतास. सर्वात प्रथम कुवेतला गेलो. ओके, पण मग कुवेतपर्यंत जाण्याची तुझी जर्नी काय होती? हां, सो माझी बॉम्बेला टीम आहे कन्नड रेंजर्स. सो ते सर्व आम्ही एकत्र नॅशनल खेळासाठी उत्तराखंडला गेलेलो. सो तिकडे नॅशनल झाली आणि तिकडे आम्ही लीगमध्येच आऊट झाली. बट माझं मेहनत एवढी चांगली होती का लाईक त्या इंडियन कोचनी मला पाहिलं आणि मला इंडिया कॅम्पसाठी बोलवलं. सो इंडिया कॅम्पमध्ये टोटल 25 जण होते. सो त्यामधून टॉप 14मध्ये मी आलो आणि मी आता इंडिया कॅम्प पर्यंत पोहोचलेले माझा सियोन. तर सियोन, तू आता अनेक ठिकठिकाणी खेळतोयस, जातोय अनेक ठिकठिकाणी, आणि मला तर असं वाटतंय की तू बऱ्याच ठिकाणी बऱ्याच देशामध्ये आत्तापर्यंत जाऊन आलायस. तर तुला कुठला असा क्षण आहे जो आठवणीमध्ये शेवटपर्यंत राहू शकेल? असा एक क्षण आहे, ते कुवेतला झालेला. आमची 3rd मॅच मंगोलियासोबत. कारण की ती मॅच आम्ही फर्स्ट टाईम जिंकलेले. लाईक फुल फुटसल हिस्ट्रीमध्ये आम्ही फर्स्ट टाईम ती मॅच जिंकलेली आणि त्यामध्ये मी 2 गोल मारलेले. ओके. सो ते मी कधी रिझल्ट ठरत नाही, कारण की इंटरनॅशनल 2 गोल आणि माझा फर्स्ट विन, आणि त्यामध्ये मला मॅन ऑफ द मॅच भेटलं. सो मी ती नाही जिंकलो. सियोन, तू वसईचा आहेस, वसईचा सुपुत्र, आणि आज तो इंडिया टीमचा प्रतिनिधित्व करतोय, बरोबर? सो तुला कसं वाटतंय? म्हणजे आम्हाला तर खूप खूप असं म्हणजे अभिमान आहे ॲज अ आम्ही फॅमिलीज आहोत म्हणून, पण तुला कसं वाटतंय? सो मला खूप बरं वाटते, खूप छान वाटते आणि खूप प्राऊड फील होतं आहे. कारण की मी इंडियन टीमसाठी खेळतो आहे. ते माझं स्वप्न होतं की लाईक एक दिवस मी इंडियन टीमसाठी खेळेल. मी मॉम डॅडला पण बोललेलो का लाईक तरी मी एक दिवस खेळणार इंडियन टीमसाठी, आणि ते मी आज करून दाखवलं. सो मला खूप चांगलं वाटते. आज त्याचं स्वप्न पूर्णत्वास आलेलं आहे, तो सफल झालेला आहे. गुड. सियोन, तू असंही स्पोर्टमध्ये फिक्स झालेला आहे, खूप छान प्रमाणे तुझं चाललेलं आहे. परंतु ह्याही पलीकडे जाऊन तुझं पुढचं स्वप्न काय आहे की तू पुढे काय होऊ इच्छितो? आता मला फुटबॉलमध्येच फुल करिअर करायचं आहे. असं माझं आहे करिअर, त्याच्यामध्येच मला अजून करिअर करायचं आहे फुटबॉलमध्ये. आणि माझा एक स्वप्न आहे की लाईक मला इंडियाला वर्ल्ड कपमध्ये बघायचं आहे, आणि ते मला वाटतं की मी करू शकते. व्हेरी गुड. खूप छान असं सियोनने आपल्याला एक गर्वाने आपली मान उंच केलेली आहे. सियोन, माझ्याकडून तरी आणि आपल्या व्ह्युअर्सकडून मी पुढेही प्रश्न विचारणार आहे, परंतु जेव्हा तू हे उत्तर दिलं माझं मन भरून आलेलं आहे की बघा सियोनचे विचार किती उच्च आहेत. एका आपल्या भारत मातेचे मान गर्वाने फुलण्यासारखे आहे. त्याला आपल्या इंडियाला कुठेतरी उच्च पदावर आणून ठेवायचं आहे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. सियोन, तू आमच्यासाठी एक अभिमान ठरलेलाच आहे, पण काही पलीकडे जाऊन हल्लीचं युग हे कम्प्युटराईज झालेलं आहे. हल्लीची मुलं मोस्ट ऑफ द टाईम कम्प्युटरमध्येच गुंतलेली असतात. तर तुझ्या बरोबरच्या जनरेशनची जी मुलं आहेत, युवा पिढी आहे, त्यांना तू काय मेसेज देऊ शकतो? सो गाईज, मी एवढंच तुम्हाला बोलेल की मैदानी खेळ खेळा, ग्राउंडवर या, थोडं फिटनेसमध्ये राहा, आणि आपण सर्व एकत्र मिळून इंडियाला पुढे नेऊ. व्हेरी गुड. तर मंडळी, माझ्यासोबत आहेत माझे मामा आणि मामी, म्हणजेच आपल्या सियोनचे मम्मी डॅडी आणि त्यांचा छोटा भाऊ प्रीत. तर माझ्या मामासाठी एक मोठा प्रश्न, कारण आम्हाला पण खूप अभिमान आहे की मामाचं मुलगा आज एवढं उंच शिखरावरती पोचलेला आहे. मामाने आत्तापर्यंत नक्कीच त्याला खूप सपोर्ट केलेला आहे, जे आपण सियोनच्या तोंडून ऐकलेलं आहे. भरपूर पप्पांची आणि मम्मीची स्तुती केलेली आहे. सो मामा, माझ्या हॅपी हाऊसमध्ये तुमचेही मनापासून स्वागत. तुला काय वाटतं की तुझा मुलगा आज विजयाच्या वेगवेगळ्या पायऱ्या तो चढत आहे, काय सांगशील? मला अभिमान आहे माझ्या मुलाचा, कारण आज तो इंडियन टीममध्ये खेळतो आहे. ॲक्च्युली एका बाबाला
आपला मुलगा जेव्हा उच्च शिखरावर बसतो तेव्हा तो मोठी असे एकदम दौलत हासिल करतो असं त्याला एक वाटते. म्हणजे काय असते की मुलाच्या नावाने बाबाला ओळखलं जाते त्यावेळेला. म्हणजे तो किती आनंदास्पद गोष्ट आहे. किती आज मी असं कुठे गेलो ना बाहेर, अरे शिवाचे पप्पा आहे ते, बरोबर. एकदम मन करून येते. मामाने आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणलेले आहेत. मामाला स्वतःचे आनंद अश्रू अनावर झालेले आहे. परंतु एकाच प्रश्नात मी स्टॉप होणार होती, तरी पण मला दुसरा प्रश्न एक मामाला विचारायचा आहे. मामा, आज तुझा मुलगा एवढा पुढे जात चाललेला आहे, तुझ्यासारखे अशा अनेक पालक आहेत, त्यांना तुला काय सांगावं असं वाटतंय? त्यांना मी इतकंच सांगेन की आपल्या मुलावर बंधनं लादणे सोड. आपल्या मुलाला फ्रीडम द्या. त्याने बघ, बंधनं सगळ्यांनी थोडके असे दिले पाहिजेत, पण बंधनात अडकवणं हा गुन्हा आहे. बंधनात अडकवू नका, त्याला डील सोडा. त्याच्या फक्त लागून संस्कार सांगतात की बाबा रे, हे असं केल्याने असं होते, जर तुम्ही असं वागले तर असं होणार. त्याच्यावर बंधनात अडकू नका. हेच करायला पाहिजे, तेच करायला पाहिजे. तो काय करतो ना, त्याला सपोर्ट करा, त्याच्या मागे उभे राहा. त्याला जर क्रिकेटमध्ये वेळ आहे, क्रिकेटच्या पाठीमागे राहा. त्याला जे काय पाहिजे ते करू द्या. त्याचबद्दल त्याला अभ्यासाची पण गोडी लावा. थोडी अभ्यास पण तितकाच खेळाबरोबर अभ्यासही तितकाच इम्पॉर्टंट. जर तुम्ही अभ्यास करून केले तर तुमचं नाव डबल होते. फक्त खेळ असते, चांगली गोष्ट आहे, पण खेळाबरोबर अभ्यासही महत्त्वाचा आहे. आणखी दुसरं म्हणजे मला एवढं सांगायचं आहे बाबांना की त्यांच्यावर बंधनं लागू नका आणि त्यांना दिलं सोडून त्यांचे जे काही मला इच्छा असतात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्या बघता पाठीशी राहा. मुलं आपली कामं करतात. परंतु आता कम्प्युटरचं युग आहे. बरीचशी मुलं जास्तीत जास्त कम्प्युटर किंवा मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. तर मग मुलांना पण तुला काही सांगावं असं वाटतं का? कारण आता तू सांगितलं की पॅरेंट्सने मुलांना असं सपोर्ट केला पाहिजे, पण मुलांनाही पॅरेंट्सना फॉलो करणं गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे ही. काय सांगशील तू? ही चांगली कल्पना आहे. कॉम्प्युटर हे आता अलग पाहिजे. कॉम्प्युटर शिवाय या युगामध्ये दुसरं बाब नाही आहे. कॉम्प्युटर करणं गरजेचं आहे. आणि मोबाईलमध्ये गुंतणं हे चुकीचं आहे. मोबाईलला हे ढिरं सोडा. मोबाईल हे वस्तू जी बाजूला ठेवा, ही कामापुरतं वापरा. मोबाईल हे म्हणजे तुम्हाला एक व्हायरस आहे तुमच्यामध्ये आलेला मोबाईल. हा व्हायरसला जरा लांब ठेवा आणि मुलांना मैदानी खेळ जास्त खेळायला लावा. जेणेकरून फिटनेसमध्ये एकदम भक्कम राहतील. इतर कामामध्ये पण त्यांना आजार होण्याची शक्यता खूप कमी असते जेव्हा तुम्ही फिटनेसमध्ये गुलाल ठेवता. तर अभ्यासाच्या बाबतीत मी बोलत आहे. अभ्यास अशासाठी करायचा. आता माझ्या मुलाने पण MBA पण पूर्ण करून तो BMS मधून ग्रॅज्युएशन झाला. BMS करून तो MBA केलं आणि MBA करून तो इंडियन टीममध्ये केलं. हे किती भरभरून येते, किती यश वाटते. जर मुलांनी पण असं जर केलं तर तुमच्या पालकांना किती चांगलं वाटेल. म्हणून पालकांना पण सांगतो की तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. मुलं आपली कामं करतात. बरोबर, खूप छान. बरं वाटलं मामाचे हे 2 शब्द ऐकून. आता मी प्रीतकडे जाणार आहे, जो त्याचा बॅकबोन आहे. शिवाने सांगितलेलं आहे प्रीत मला खूप सपोर्ट करतोय. सो प्रीत, आज तुझा दादा म्हणजे तुला त्याला फॉलो करायचं आहे नंतर, त्याच्यासारखंच तुला पण पुढे जायचं आहे. आज तू एवढा सक्सेसफुल झालेला आहे, तू काय सांगशील? तुला काय वाटतंय? मला ते खूप बरं वाटते. म्हणजे आम्ही जेव्हा बारके असताना दादा बोर्डिंगला गेला होता आणि आम्ही इकडे क्रिकेट खेळायचे. आम्हाला माहीतच नाही फुटबॉल काय असते, हे असते, ते असते. दादा बोर्डिंगवरून आला आणि बॉल घेऊन आला. आम्ही त्या बॉलचे आम्ही क्रिकेट खेळत होते. दादा ते असं नाही, याला फुटबॉल बघा आणि अशी फुटबॉल खेळतात. तेव्हा मला समजलं का एक फुटबॉल पण एक खेळ आहे. मग तिकडून मी बघायला लागला. दादाचे स्किल्स बघितले आणि मी खूप हे चालला का त्याला इम्प्रेस झाला आणि मी दादाला तेव्हा फुटबॉलचा एक आयडल मानलं. त्याच्यानंतर मी 2-3 असे व्हिडिओ बघितले, फुटबॉल कसं चालू करायचं, खेळायचं. मग दादा मला त्या खूप मदत केली, हेल्प केली. त्याच्यानंतर आम्ही खेळले आणि दादा आता खेळतो. मला खूप चांगलं वाटते. आणि आता तुझी ओळख काय झाली ते शिवमचा छोटा भाऊ, राईट? येस. आता तुला अजून एक प्रश्न. दादाने आता फुटबॉलमध्ये नाव कमवायला लावलेलं आहे. तुला काय वाटतं, तू काय करणार आहेस? तू कुठला खेळ खेळतोय? मला पण फुटबॉल खूप आवडते. तर मी रिसेंटली आता नाशिकला गेले होते. नॅशनल खेळायला, महाराष्ट्र रेप्रेझेंट खेळ.
ओके, म्हणजे तू पण दाबासारखं सेम खेळतोयस. हो. मग तुला असं वाटतं की मी पण दाबाच्या लेवलला जावा? हां, मला जायचं आहे. तुला पण जायचं आहे, म्हणजे तुझं पण एम ते ठेवलेलं आहे. व्हेरी गुड. सो आमच्या सर्व व्ह्युअर्सतर्फे आपण आपल्या प्रीतला पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहोत आणि आपला व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत. फ्रेंड्स, हाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी. आमच्या सीवनसाठी तुमचा एक लाईक असेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलसोबत आपल्या शेअर करा. थँक्यू. येस, मला एकच सांगणं आहे, आजपर्यंत जे वेलंकनीने व्हिडिओ काढलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही जे लाईक करताय. आता आमचा जो मुलाचा जो व्हिडिओ तिने काढलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा आणि इतर तिथे येणाऱ्या व्हिडिओलाही तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.